पुण्याच्या मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। कुंडमळाजवळील इंद्रायणीवरील हा पूल कोसळलेला आहे। यात 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती आहे। तर 38 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती निर्माण आहे। तर एनडीआरएफची टीम आता घटनास्थळी दाखल झालेली आहे। त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आपण ही रेस्क्यू ऑपरेशनची दृश्य देखील पाहू शकतो। रविवार असल्याने खरं तर पर्यटकांची या ठिकाणी गर्दी झाली होती। अशातच हा पूल कोसळला आणि अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आता वर्तवण्यात येते। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन देखील या ठिकाणी सुरू आहे। आतापर्यंत 38 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। कुंडमळाजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळून ही दुर्घटना घडली आहे। तर या दुर्घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती प्राप्त होतीये। आतापर्यंत या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। जखमींना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। पुण्याच्या मावळमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। कुंडमळाजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळलेला आहे। आज रविवार होता आणि रविवार असल्याने पर्यटकांची या ठिकाणी गर्दी झाली होती। दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात झाली की हजारो पर्यटक या ठिकाणी मावळ तालुक्यात पर्यटनासाठी येत असतात। आज रविवार असल्याने पर्यटकांची या ठिकाणी गर्दी झाली होती आणि अशाच वेळी हा पूल कोसळला। हा पूल कोसळून जवळजवळ 20 ते 25 जण इंद्रायणी नदीत वाहून गेल्याची माहिती मिळतेय। तर या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। 38 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। एनडीआरएफ कडून बचाव कार्य देखील सुरू आहे। पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। स्थानिक नागरिकांकडून देखील हे बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। तर पुण्याच्या मावळमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। या दुर्घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।